वर्षी सुद्धा या गावामध्ये येवल्यामध्ये काही ठिकाणी बरफाटी झाली आणि त्या अतिवृष्टीमुळे जे आहे शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. त्याच्यामध्ये मका आहे, सोयाबीन आहे, कांदा आहे, द्राक्षाच्या बागा सुद्धा आहे. आणि आता आपण पाहिलं की शेतकरी पण हवाऊन घेऊन झालेला आहे आणि शेतकरी पुरुष सुद्धा बाहेर मोकळून लढतात. घरामध्ये काय परिस्थिती असेल त्याची आपल्याला कल्पना करता येत नाही. शेतकरी समाजाचे मुलगी सारखे लढते, पुढे काय पुढे काय असं म्हणजे आसमानी सुलताने पडले खरं या महाराष्ट्रावर ठिकठिकाणी. पण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सगळ्यांनी मंत्रिमंडळात सुद्धा ठरवलं की ह्या वेळा जे काही अडचणीचे सगळे नियम बाजूला ठेवून जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल तेवढी मदत आपण सर्व शेतकऱ्यांना करणार आहोत. पंचनामे सुरू झालेले आहेत आणि टोमॅटोचं पण नुकसान झालं, भाजीपाल्याचं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे. तर मला जे आहे ना आता खरं म्हणजे ह्या भागामध्ये पाऊस फार कमी आहे. एवढ्यामध्येच पाऊस कमी पडतो. पण आता हे असं चाललेलं आहे सगळं काही गेलं कामातून. कांदे सडलेले आहेत, आता पाणी मिळतच नाही. 3-3, 4-4 फूट पाणी आहे शेतामध्ये. ते पाणी मिळणार कुठे? बरं मिळालं तर टाकायचं कुठे? पण तिकडे टाकायचं तिकडे पाणीच पाणी आहे तिथे. आणि त्यामुळे जे सगळी मुळे कुजणार सगळे आणि ते सत्यानाच सगळं होणार. आणि त्याला फार हवा गेला. आता अनेक ठिकाणी तर फार वेगळ्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत. पण महाराष्ट्राला अशा अडचणींना महाराष्ट्रात माझ्यासोबत अनेक वेळा तोंड दिलेलं आहे. सगळ्यांनी आपण एकत्र येऊन आणि यावेळेस सुद्धा सरकार अतिशय समर्थाने मजबूतपणे त्या सगळ्यांच्या पाठीमागे उभे आहेत. प्रत्यक्ष सगळेच मंत्री जे आहेत बांधावर जातात, बघतात आणि शेतकऱ्यांचे आशीर्वाद पुसायचं काम करतात. आणि माझी खात्री आहे की मागच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सुद्धा एक मतानं पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभं राहण्याचा निर्णय आपण घेतला. आणि अधिक आजची किती मदत करायची, काय करायची हे सगळं संपूर्ण आता हा डाटा जो आहे महाराष्ट्राचा प्रत्येक तालुक्याचा आणि त्यानुसार जे आहे मग आणखी पुढचं वाटप कसं काय करायचं. पण याच्यामध्ये सुद्धा आणखी वेगवेगळे भाग आहेत. जसं जमीन खरडून गेलेली आहे, काही ठिकाणी जमीनच नाही, शेती करायला जमीनच नाही उरली. त्या बागा ज्या आहेत त्या कोलमडलेल्या आहेत. ह्या बागा उभ्या राहायला 5 वर्ष लागतात. आणि आता परत ते जेव्हा उभं करायचे आहेत नवीन त्याला आणखी 3-4 वर्ष जे आहेत अजून कमीत कमी जाणार. म्हणजे आणि त्याच्यावर कोट्यवधी रुपयाचं जे आहे कर्ज सुद्धा घेतलेलं असतं त्या सगळ्या लोकांनी. त्यामुळे आपल्याला वाटतं की बागायतदार आहे, परंतु अशा रीतीच्या अडचणी आल्यानंतर 8-10 वर्षासाठी ते जे आहेत फार हक्कून जातात, संपून जाऊन अडचणीत येतात. हे सगळ्याचा विचार मंत्रिमंडळ करून अधिकाधिक मदत करू. आणि प्राथमिक सुद्धा जे आहे मदतीला सुरुवात झालेली आहे. अन्नधान्य वाटप जिथे अन्नधान्य खराब झालेलं आहे त्या ठिकाणी 10 किलो गहू 10 किलो तांदूळ मोफत वाटप सुद्धा ताबडतोब सुरू केलं. आतापर्यंत 27 मेट्रिक टन 27 मेट्रिक टन तांदूळ, परंतु सुरुवात आहे, त्याची संख्या फार मोठी वाढेल. तर प्रत्येक जण जे आपल्या पद्धतीनं काही ठिकाणी पाणी खूप असल्यामुळे आपल्याला ते वगैरे होण्याची शक्यता आहे. डॉक्टरांचे पथकं सुद्धा तयार होऊन ते सुद्धा कामाला लागतात. काही ठिकाणी गव्हर्नमेंटच्या ज्या शाळा असतील, दवाखाने असतील, ते ग्रामपंचायतीचे किंवा इतर काही लोकांचे ज्या ग्रामसेवकांचे वगैरे कार्यालय वगैरे त्यांची नासधूस झालेली आहे. शाळेत जाणारी जी मुलं आहेत ती पुस्तकं जे आहेत ते पुस्तकांचं पाणी झालेलं दाखवत आहेत आणि ते समोर ठेवून एकदम त्यांच्या मनावर काय परिणाम होते ते तुम्ही दाखवलं सगळं. तर सगळ्यांना मला सांगावं लागेल आणि सगळ्या
सर्वकष विचार करून ज्या त्यावेळेला महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या पाठीमागे पूर्ण महाराष्ट्राला उभं राहणं हे आवश्यक आहे असं मी समजतो. पाऊस सुरू आहे राज्यामध्ये काही ठिकाणी अजून सुरू आहे. बरं हे काम एवढं मोठं अजस्र आहे ना की त्यामुळे तुम्ही आता काल सुरू करून आज संपला अशी परिस्थिती नाही आहे. तर अधिकाऱ्यांना पण ते व्यवस्थित त्याचे जे आहे ते डॉक्युमेंट्स तयार करायला पाहिजेत, कागदपत्र तयार करायला पाहिजे. आपल्यातलेच काही लोक जे बोट ठेवायला सुरुवात त्यांच्या अधिकाराला त्रास झाला ते कमी आहेत का आपल्याकडे असे लोक त्रास देणार. त्याच्यामुळे जे आहे मला असं वाटतं की 2 दिवसामध्ये हे सगळं पूर्ण करू आणि जिथे जिथे जे आहे या पावसाचा कहर झालेला नाही त्या ठिकाणचे अधिकारी सुद्धा ज्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावर शेतीचं नुकसान झालेलं आहे त्या ठिकाणी ते अधिकारी घेतले जातील मदतीसाठी. त्याच्यामुळे जे आहे ते काम जे दिसतात म्हणतात शक्य तितक्या लवकर आपण पूर्ण करू शकणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदत सांगितलेलं आहे. ओला दुष्काळ काय ते जे काही नियम असेल आपल्याला शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य द्यायचं आहे ना तर पूर्ण सहाय्य दिलं त्यांना काळजी कशाला करते त्यांनी तेही सांगितलं. आम्ही सगळे नियम बाजूला ठेवतो आहोत. नाहीतर नेहमी 65 मिलीमीटर एका दिवसात झाला पाहिजे पाऊस वगैरे हे सगळे नियम जे आहेत बाजूला ठेवण्यात आलेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की आणि शेवटी का सगळे मंत्री जे आहेत ते ऐकून बांधावं आणि ते स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फिरतात ना काही ठिकाणी होडीतून जावं लागतंय त्यांना आपण पाहिलेलं आहे. तर हे सगळं हे करताना आज पहिली प्राथमिकता जी आहे ती शेतकऱ्यांना उभं करण्यासाठी आहे आणि त्यासाठी सगळं काय केलं जाईल. आपण आपला 1 महिन्याचा ठीक आहे कोणीतरी जाहीर करतो आपण माझ्या मनाने जाहीर केली माझी खात्री आहे. सगळेच जाहीर करतील, सगळे मदत करतील, पक्ष मदत करतील, बाकीचे बाहेरची मदत करतील. असं आहे ना की सगळ्यांची जबाबदारी आहे. एकच सांगतो शेतकरी जगला तर जनता जगणार आहे, लोक जगणार आहे. बाकी सगळं उभं करता येतं. हे असं काही कारखाना पण तयार नाही होणार तुम्हाला. तसं त्यांना उभं करावंच लागेल आपल्याला. तर जसं तुम्ही 1 महिन्याचा वेतन दिलं ठीक आहे अधिकारी जे आहे ते करायचे ते आम्ही करू ना. केंद्र सुद्धा प्रत्येक राज्याला केंद्राचा ठराविक त्यावेळेला ही नॅशनल कलॅमिटी सारखंच आहे ना त्याच्यासाठी किती मदत द्यायची हे ठरलेलं आहे. त्याच्यापेक्षा जास्त मदत द्यायची असेल तर ती सुद्धा केंद्र सरकार देत आहे. परंतु मुख्यमंत्र्यांनी एक सांगितलेलं आहे की ते जे काय देतील न देतील ते नक्की देणार आहेत. परंतु राज्य सरकार हे माझे हातमाल नाही आहे. ते पूर्ण मदत करणार आहे. टीका करू द्या पुन्हा जाहिरात करा पण मदत करा जास्त आणि बाकीच्या मूठ ठेवायचं काही कारण नाही. जे बोलतात त्यांनी मदत करावी. सर केंद्राकडे आपण काही विशेष करणार नाही ज्यांच्या मनाला वाटेल ही परिस्थिती पाहून ते करतील. काही करतील काही नाही करतील. मला त्याच्या विषयात काही जायचं नाही. पंचनामे ते आदेश